नमस्कार मित्रांनो, योगसूत्रच्या पुढील भागात आपले स्वागत आहे. मित्रांनो, जर आपल्याला थायरॉइडच्या काही समस्या असतील किंवा आपल्याला गायनॅक संबंधित काही समस्या असतील, मासिक पाळी संबंधित काही समस्या असतील, तर आजचा भाग आपल्यासाठीच आहे. आज आपण बघणार आहोत सर्वांगासन या विषयाची माहिती आणि कृती. सर्वांगासनाला आसनांचा राजा असे म्हणतात. त्याचं कारण असं आहे की सर्वांगासनाच्या पोझिशनमुळे सर्व रक्तप्रवाह हा डोक्याकडे येत असतो. त्यामुळे पोटाचे प्रॉब्लेम्स, आपल्या गर्भाशयाचे प्रॉब्लेम्स, हे सर्व प्रॉब्लेम्स आपले ब्लड सर्क्युलेशन त्या भागात व्यवस्थित झाल्यामुळे आणि ते सगळे सुरळीत सुरू होतात. ह्याशिवाय याला आसनांचा राजा म्हणण्याचं महत्त्वाचं कारण असं आहे की ह्या आसनामध्ये जालंधर बंध लागतो. जालंधर बंध म्हणजे हनुवटी गळ्यामध्ये ह्याप्रमाणे एकदम रुतून बसते आणि त्याचा पूर्ण दाब इथे असलेल्या थायरॉइड ग्रंथीवर होतो. थायरॉइड ग्रंथी ही सुद्धा सर्व अंतस्रावी ग्रंथींमध्ये प्रमुख अशी मानली जाणारी ग्रंथी आहे. हिचा स्त्राव जर सुरळीत आणि नियमित पद्धतीने जर असेल तर आपल्याला आपले सर्व जे आपल्या सिस्टीम्स आहेत शरीरातल्या, त्या सुरळीत कार्य करत असतात. त्याचा स्त्राव नियमित राहण्यासाठी सर्वांगासन हे आसन अतिशय उत्तम असं मानलं गेलेलं आहे. त्यामुळेही याला आसनांचा राजा म्हणतात. त्याशिवाय आपल्या डोक्यापर्यंत रक्तप्रवाह येतो. त्यामुळे शीर्षासनाच्या खालोखालच सर्वांगासनाचे सुद्धा आपल्याला फायदे मिळतात. म्हणून ह्या सर्वांगासनाला आसनांचा राजा असे म्हटले गेले आहे. आज आपण बघूया याची कृती आणि जे बिगिनर्स आहेत, नव्याने स्टार्ट करतात आहेत, ते देखील कशा प्रकारे सर्वांगासनाचे फायदे सर्वांगासन करू शकतात आणि सर्वांगासनाचे फायदे मिळवू शकतात, ते देखील आपण आज बघणार आहोत. पाठीवरच्या आसनांच्या स्थितीत यायचं आहे. दोन्ही हात कमरेजवळ ठेवायचे आणि दोन्ही हाताच्या आधाराने कमरेला एक हलकासा जर्क घेत कमरेपासून दोन्ही पाय वर उचलायचे आहेत. हळूहळू करत पाठीपासून आपण वर पाय उचलू शकू. जास्तीत जास्त पाठ उचलल्या जाईल अशी स्थिती आपल्याला घ्यायची आहे. पूर्ण जालंधर बंध म्हणजे हनुवटी पूर्ण गळ्यात रुतेल याप्रमाणे आपल्याला पोझिशन घ्यायची आहे. या पोझिशन मध्ये थोडा वेळ थांबून मग थोडं पायाचं संचालन करू. एक पाय खाली, एक पाय मागे ह्या स्थितीत ताणायचं आहे. त्यानंतर क्रिस क्रॉस, वरचा पाय खाली, खालचा पाय वर, या स्थितीत थोडं संचालन करून घेऊ. त्यानंतर दोन्ही पाय आजूबाजूला घ्यायचे आहेत. जास्तीत जास्त ताण पडेल ह्या स्थितीत. त्याप्रमाणे पुन्हा सर्वांगासनात वर हळूहळू पाय जमिनीकडे नेत कंबर हळूहळू जमिनीवर टेकवत अतिशय आरामात खाली यायचं आहे आणि दोन्ही पाय खाली घ्यायचे आहेत. बिगिनर्स साठी सर्वांगासनाची पूर्वतयारी म्हणून अजून एक क्रिया सांगते मी. हे सिटअप्स आहेत एक प्रकारचे. प्रत्येक सिटअप करताना आपण हळूहळू कंबर वर उचलण्याचा प्रयत्न करतोय आणि थोडे एक 5-10 असे सिटअप झाले आणि आपली कंबर वर उचलायला लागली की आपण सर्वांगासन करू शकतो. कशा प्रकारे मी करून दाखवते. याप्रमाणे आसनांच्या स्थितीत यायचंय. उठून बसायचंय. त्यानंतर खाली जात हात कमरेजवळच ठेवत कंबर वर उचलायचा प्रयत्न करायचा आहे. याप्रमाणे 2, 3, हळूहळू कंबर उचलल्या जाते बघा. 4, 5, 6. आपण ह्यामध्ये आता कंबर वर उचलून सर्वांगासन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ह्यात आपली जेवढी कंबर उचलेल तेवढं आपण सर्वांगासन करण्याची प्रॅक्टिस केली आणि तेवढा वेळ केली तरी चालणार आहे. ज्यांना सर्वांगासन नीट जमत नाहीये, त्यांची कंबर नीट उचलल्या जात नाही वर, त्यांच्यासाठी कशा प्रकारे पूर्वतयारी करता येते ते मी आता सांगते. त्यांनी सोफ्याजवळ किंवा भिंतीच्या आधाराने सर्वांगासन करायचं आहे. सोफ्याच्या अगदी सीट जवळ ज्याप्रमाणे मी
सीट घेतलेली आहे सोफ्याच्या अगदी जवळ, त्याप्रमाणे योगा मॅट टाकून अगदी सोफ्याजवळ यायचं आहे. त्यानंतर दोन्ही हात कमरेजवळ घेत पायवर 90 डिग्रीजला उचलायचे आणि सोफ्याच्या आधाराने म्हणजे सोफ्याच्या अतिशय जवळ राहून हळूच कंबर उचलण्याचा हळूच प्रयत्न करायचा आहे. मित्रांनो, आजचा भाग आपल्याला कसा वाटला? आपल्याला निश्चितच बिगिनर्स असताना सुद्धा सर्वांगासन करता येईल किंवा सर्वांगासनाचे सर्व फायदे मिळवता येतील. आज आपण जी कृती केलेली आहे त्याप्रमाणे कृती करून आपण हे साध्य करू शकतो. आपल्याला हा भाग आवडला असल्यास भरपूर प्रमाणात लाईक करा आणि नवीन आपल्याला अजूनही काही समस्या असल्यास शारीरिक, मानसिक किंवा अजून योगासनांविषयी आपल्याला काही माहिती जाणून घ्यायची असल्यास आपण कमेंट बॉक्समध्ये मला विचारा, कळवा किंवा खाली दिलेल्या नंबरवर देखील मला विचारू शकता. मी पुढे येणाऱ्या भागात निश्चितच माहिती देण्याचा प्रयत्न करीन. योग करा आणि निरोगी राहा. नमस्कार.